नमस्कार, मी सागर चव्हाण आणि आपण आज आलेलो आहोत श्री संत सद्गुरू जगदीश मुनी बाग आश्रम वासुंबे येथे. हे तासगाव तालुक्यामधील आश्रम आहे जे सांगलीत येते आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आपल्यासोबत आज आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी आहेत, जे आयुर्वेदाचार्य आहेत आणि आश्रमचे अध्यक्ष देखील आहेत. तब्बल 8पेक्षा जास्त पुस्तकं यांनी लिहिलेली आहेत आणि गर्भसंस्कार, योग, निसर्गोपचार याविषयी त्यांना प्रगल्भ ज्ञान आहे. त्यांच्या या आश्रमाचे अनेक उद्देश आहेत. त्यापैकी एक उद्देश म्हणजे देशी बीज बँक. तर देशी बीज बँक ही कन्सेप्ट नक्की काय आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. सर, आपण थोडक्यात आपल्या बीज बँकेविषयीची माहिती द्या. जय गुरुदेवजी. कॅमेरामन आणि मुलाखत घेणारे दोघांनाही अगदी मनपूर्वक प्रणाम. 3 एकरचा हा आश्रम आहे. या ठिकाणी श्री संत जगदीश मुनी हे विजापूरचे जे मूळ आहेत, तर त्यांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं, त्यांनी आम्हाला राहायला शिकवलं, त्यांनी आम्हाला बोलायला शिकवलं, त्यांनी आम्हाला विचार करायला शिकवलं आणि त्यांनी आम्हाला देवाचं देवत्व बघायला शिकवलं. तर अशा या संतभूमीमध्ये एक कन्सेप्ट हा गेल्याच वर्षी आम्ही राबवला. तो कसा राबवला? एक लेख पेपरमध्ये आला होता राहीबाई पोपरे यांचा, आणि फार कौतुकास्पद त्यांचं कार्य, की ज्या आदिवासी आहेत, अडाणी आहेत आणि अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी 25 वर्ष त्यांनी या क्षेत्रामध्ये काम, की कुठलाही आपला गौरव व्हावा आणि मोठं काही त्यांना पारितोषिक मिळावं याचं कुठलेही लवलेश मनामध्ये न ठेवता त्यांनी कार्य केलं. आणि नुकताच त्यांना काही वर्षापूर्वी या बीज बँकेच्या संदर्भातली बीज माता म्हणून आणि पद्मश्री पुरस्कार. आणि त्यावेळेला गुरुजींबरोबर आम्ही फिरत होतो. त्यावेळेला आम्ही अनेक खेडेपाडी फिरत होतो. त्या ठिकाणचं खाणं, त्या ठिकाणचं विविध पद्धती, पाककृती या आम्ही अगदी जवळ अनुभवायचो. पण जी आतून जी प्रेरणा आली प्रथमच की या बीज बँकेविषयी, तर त्या राहीबाई पोपरेंकडनं. मग गेल्या वर्षी आम्ही जून महिन्यामध्ये गुरुजयंतीच्या वेळेला राहीबाई पोपरेंकडच्याच हस्ते ही बीज बँक आम्ही ओपन केली. आता बीज बँक हा कन्सेप्ट म्हणजे काय, की जसे की आपले पूर्वज कोण होते, तर जसे आपण आहोत तसेच होते, बरोबर आहे. तर त्यांचे जीन्स वाहत 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 आपल्यापर्यंत आले. जर आपण आज आपल्याकडे बघितलं तर आपले पंजोबा, खापर पंजोबा, अगदी त्यांचे खापर पंजोबा अगदी राजे महाराजांच्या काळापासून अगदी ऋषीमुनींपर्यंत मागे जावा, जे आज तुम्ही आहात तेच जीन्स त्या काळी त्यावेळेला. पण त्यावेळेला जे काही त्यांचं राहणीमान होतं, खानपिन होतं आणि जसं वागणं होतं ते आज आहे का? नाही आहे. पूर्ण बदलत गेलं. म्हणजे त्या जेनेटिकल बदल होत गेले, बरोबर आहे. जर आपल्याला प्रश्न विचारला की ते लोक चांगली आहेत का ही लोक चांगली आहेत, तर निश्चित आज आपण म्हणतो की तीच लोक चांगली होती शारीरिक दृष्ट्या. अगदी बरोबर आहे. मेंटल आणि शारीरिक दोन्ही. नुसता शारीरिक दृष्ट्या हे अर्धा उत्तर झालं. मेंटल आणि तुमच्या फिजिकल ह्या दोन्हीही तत्वावरती ती खरी उतरत होती, तशी आपली नाही. त्यावेळेची 7 फुटाची उंची होती, अगदी 10 किंवा 12 नंबरचं चप्पल लागावं इतकं मोठं त्यांचा पाय होता, असं वर्णनशास्त्रामध्ये. ती लोक 200 वर्ष जगत होती. आजचा पिझ्झा, बर्गर किंवा आजचं जे खाणं आहे ते त्यावेळेला होतं का? नव्हतं. आज जे आपण पद्धतीचे उपवास करतो, त्या उपवासाला जे खातो ते त्यावेळेला उपवास करत होते का? तर करत होते. पण ते खात होते का? ते नाही. पण ते काय खात होते, तर त्यावेळेला जे त्या नैसर्गिक पद्धतीनं उगवलं जायचं जे धनधान्य, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह असायचा. तर ते जे आहे ते पुन्हा येणं गरजेचं आहे. तर याची दुसरी प्रेरणा कशी आली, तर ज्या वेळेला मी माझी प्रॅक्टिस करतो, रुग्ण बघतो, नाडी बघतो, आणि नाडीमध्ये मला ज्यावेळेस असं समजलं जातं की भरपूर केमिकल खाण्यात येत आहे, त्याच्यानंतर अगदी अपथ्य ज्या गोष्टी आहेत की ज्या अनैसर्गिक आहेत, जे पॅक फूड आहेत, प्रोसेस्ड फूड्स आहेत, ते खाण्यात येत आहे आणि त्याच्यामुळं रोगराईचं अनेक पायमुळं आज रवली चाललेत. आणि आज भारतासारखा इतका मोठा लोकसंख्या असणारा देश आज कॅन्सर आणि मधुमेह आणि रक्तदाब ह्या मोठ्या 3 रोगाच्या विळख्यात अडकायचं मूळ कारण आहे, तर रसायनांनी संकरित दिली आहे. तर याला कुठंतरी अटकाव बसावा आणि या लोकांना याच्यातनं बाहेर काढता यावं, या सद्भावनेनं आम्ही ह्या बीज बँकेला खरं तरी जवळ केलं किंवा आम्ही प्रस्थापित केलं. या आजच्या संकरित युगामध्ये म्हणजे लोक संकरित हायब्रिडकडे वळायला लागले.
अन्नपदार्थ जे 6-6 महिन्यांना यायचे ते 2-2, 3-3 महिने द्यायला लागले. आणि संकरित बी बियाणं लाईफस्टाईल लोकांचं फास्ट झालेलं आहे. या फास्ट लाईफस्टाईलमध्ये लोकांना सगळं फास्ट पाहिजे. 5Gच्या स्पीडनं सगळं पाहिजे. तर अशा काळामध्ये देशी बियाणं जे जास्त काळ घेतं उगवायला आणि त्याच्यामध्ये अन्न घटक चांगले आहेत. पण जे वेळ लागणारा वेळ आहे तो लोकांच्याकडे नाही. मग आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा 5Gच्या स्पीडमध्ये चालणाऱ्या आयुष्यामध्ये देशी बियाणं कितपत परत रुजू होऊ शकतं? अगदी सुंदर प्रश्न आहे आणि आजच्या खरंच प्रत्येक पिढीला हा पडलेला भेडसावलेला प्रश्न आहे. याच्यात सगळ्यात मोठं वार आहे तर ते म्हणजे संकरित बियाणांचे कारखाने आणि रसायनं जी खतं आहेत त्यांचे कारखाने. हे कधीच तुमच्या देशी बीज बँकेला पुढे येऊ देणार नाहीत किंवा देशी बियांना पुढे येऊ देणार नाहीत. दुसरा सगळ्यात मोठा भेडसावळा प्रश्न आहे तो म्हणजे लोकसंख्या, की खरंच देशी बियाणांना तेवढं उत्पादित क्षमता आहे का, की एवढी आजची जी लोकसंख्या आहे त्यांचं पोटभार होऊ शकेल. तर या दोन्ही गोष्टी नेहमीच मला विचारल्या जातात, बरेच लोक विचारतात. त्याच्यावरती मी प्रॅक्टिकली जो विचार केला तो मांडतो. सर्वसाधारण 10 गुंठे मी क्षेत्र नेहमी स्वतः कसतो. का कसतो? तर या मातीचं असणारं प्रेम, दुसरं की या बीजांविषयी असणारं प्रेम, आणि तिसरं की स्वानुभव यायला पाहिजे, की मी उगाच कोणापाशी तरी गेलोय आणि काहीतरी अनुभव सांगायला असं व्हायला नको. तर मी 100 ग्रॅम पिवळे मूग नावाचं देशी बीज बँक आम्ही सर्वसाधारण 1 गुंठ्यामध्ये मी लावलं. त्याला मला लावण्यासाठी किती लागलं तर 150 ग्रॅम मोजून मी लावलं. 150 ग्रॅम मोजल्यानंतर ते सर्वसाधारण 3.5 ते 4 महिन्यानंतर ते काढणीस आलं. तर त्या 150 ग्रॅम मुगाला 10 किलो मूग मला मिळाले. किती क्षेत्रामध्ये? 1 गुंठापेक्षा कमी असणाऱ्या क्षेत्रामध्ये मला एवढं मिळालं. हा झाला त्याची क्षमता असणारी. दुसरं, मी लावल्यापासून काढणीपर्यंत त्याचं गवतही काढलं नाही, कुठली फवारणी पण केली नाही आणि खाली कुठलं रसायन घातलंही नाही. फक्त जमीन, हवा, पाणी आणि त्याची स्वतःची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी पॉवर मला चेक करायची होती की या बीजांमध्ये आहे तरी काय विशेषता. तर त्याच्यावर रोग पडला नाही, त्याला वाढण्यासाठी गवतानं कुठंही आड आलेलं नाही आणि पेरणीपासून काढणीपर्यंत मी त्याची मशागतही केली. तरी सुद्धा मला 150 ग्रॅमला जर 10 किलो बियाणं मिळत असेल तर त्याची उगवण क्षमता संकरितपेक्षा 20 पटीपेक्षा जास्त हे मी स्वानुभवलं. एक पहिला बाब घेतला. दुसरी बाब घेऊयात की काही घटक असे आहेत की खूप वेळ लावतात, जसं कार ज्वारी 6, 7, 8 महिने सुद्धा घेते. काही पावट्याचे प्रकार आहेत, काही वालाचे प्रकार, काही घेवड्याचे प्रकार आहेत की जे प्रकार 5 महिन्यापेक्षा जास्त घेतात. जसं आपल्या बीज बँकेमध्ये चवळीचे पांढरी चवळी ही एकच आपण बघितलेली असेल, पण लाल चवळी, काळी चवळी, हिरवी चवळी, पिवळसर चवळी, वेलीवर्गीय चवळी, झुडपीय चवळी असे 14 प्रकारापेक्षा जास्त प्रकार या आपल्या आश्रमच्या बीज बँकेमध्ये चवळीचे फक्त. तर त्याच्यातल्या काही चवळी 3 महिन्यात येते, काही चवळी 5 महिन्यात येते, काही चवळी 8 महिन्यात येते. आता यांच्या गुणदोषांचा जर विचार केला आपण तर 3 महिन्यात येणाऱ्यांचे गुणदोष, 5 महिन्यात येणाऱ्याचे गुणदोष आणि 8 महिन्यात येणाऱ्याचे गुणदोष. जसं की पूर्वी अगदी 18व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं आणि 19व्या वर्षी किंवा 20व्या वर्षी पहिलं बाळ व्हायचं. तेच आज जर आपण बघितलं तर मुलींचं वय काय झालं, 25 ते 30 वय या लग्न होतं आणि 30च्या पुढे 34व्या वर्षी मूळ राहतं. तेही नैसर्गिक राहण्याची क्षमता जवळपास नामशेष झाले, केवळ आणि केवळ ह्या रसायनाच्या वापरामुळे आणि संकरित बियाणांच्या वापरामुळे. तर देशी बियाणांचा जो मूळ उद्देश आहे की त्यांच्यात जशी जी प्रगल्भ प्रजनन शक्ती आहे ती प्रजनन शक्ती आपल्यामध्ये जर यायची असेल तर आपल्याला देशी बियाणांकडे वळल्याशिवाय पर्यायच नाहीये. दुसरी गोष्ट की जी मी स्वतः अनुभवली की याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्तीची महाभयंकर आहे की ज्याच्यावरती आजूबाजूच्या अनेक धनधान्यांवरती इतके रोगराई आल्या, परंतु यांच्यावरती रोगराईचं प्रमाण कमी असण्याचं का, तर यांची स्वतःचीच प्रतिकार शक्ती इतकी छान प्रकारची आहे की तुम्हाला वरून वेगळी काही फवारणी करावी लागत नाही. म्हणजे शेतीसाठी सगळ्यात जास्त जो खर्च आहे, म्हणजे सगळ्यात जास्त बजेट जे फवारणीवरती जातं, म्हणजे कीटकनाशक असतील किंवा विविध औषध असतील, त्याचं कारण हे संकरित बियाणं आहे असं तुम्हाला म्हणायचं? याच्यात 2 गोष्टी असू शकतात की एक तुमच्या जमिनीचा पोत तुम्ही बिघडून ठेवलाय की जी खतं घातलेली आहे, किंवा
तणनाशकासारखी केमिकल्स तुम्ही घातक त्याच्यावरती फवारलेले आहेत. आणि जो बायोकार्ब आहे, बायोकार्ब म्हणजे काय, तिथलंच गवत त्याच्यामध्ये जाणं किंवा पालोपाचोळा त्या ठिकाणी येऊन नॅचरल टाईपचा जो कार्ब त्याच्यात तयार व्हायला पाहिजे तो शून्य होत गेलेला आहे. तर याच्यामुळे धान्यांमधली सुद्धा प्रतिकारशक्ती आणि जनशक्ती या दोन्ही फार मोठी आजच्या युगामध्ये आहे. त्याच्यामुळे देशी वाहनांकडे आपण पाहिजे आणि त्याचा फायदा जो आहे, जर मी यामध्ये एवढा मोठा फायदा असेल तर शेतकरी मोठ्या प्रमाणात फायदा त्या पटी व्हायलाच पाहिजे. असेल तर काय चुकीचा देण्यात स्वपरीक्षण केलंच पाहिजे. अशा ते बीज बँक, देशी बीज बँका बऱ्याच लागल्या, पण या आजच्या काळामध्ये ह्या कितपत प्रॅक्टिकल असतील? म्हणजे लोकांना बीज बँक, देशी बीज वापरणं हे फायद्याचं आहे, शारीरिक दृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टीने तर फायद्याचं आहे. पण आजच्या काळामध्ये जिथे लोक संकरित बियाण्याकडे किंवा फास्ट युगामध्ये ह्या देशी बीज बँका कितपत प्रॅक्टिकल राहतील? खेडोपाडी जर आपण अभ्यास केला, खेडोपाड्याचा जर विचार केला, तर स्वतःच्या खाण्यापुरतं का होईना आजही लोक हे देशीच बिया लावतात आणि परंपरेने पिढ्याने पिढ्या जे पुढे आलेलं आहे तेच लावतात. त्यांचं खरंच मनपूर्वक मी आभार मानतो की ज्यांनी हे जीन्स टिकून ठेवले, जतन केले आणि आहे असे पुढे दिले. आपल्या ह्या मधल्या काळामध्ये कित्येक प्रकारचे भाजीपाल्याचे वाण, कित्येक प्रकारचे कडधान्याचे वाण, कित्येक धनधान्याचे वाण हे या संकरितामुळे लुप्त होत गेलेत की ज्याच्यामध्ये एक काहीतरी विशेषता आहे. उदाहरणार्थ आता हा जर तुम्ही बघितला तर हा दोडका, कुणी म्हणेल हा संकरित दोडका, याचा आकार जर बघितला 2.5 फूट लांब हा दोडका दिसतो. पूर्वीच्या काळी आज जशा मोठे मोठे लॅब्स आहेत की ज्या संकरित करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आणि धान्याची बियाणांवरती प्रक्रिया करून बाजारात विकण्यासाठी मोठ्या मोठ्या लॅब्स आहेत. पण याच्यासारखी लॅब आणि याच्यासारखा नैसर्गिक स्टोअर जगात कुठंही नाही की हे जे स्टोरेज आहे इतकं कठीण, मजबूत, नैसर्गिक की जे विदाऊट केमिकल्स आहे. हे असंच्या असा जरी मी दोडका 10 वर्ष ठेवला, 12 वर्ष ठेवला, 16 वर्ष ठेवला, याला जर बुरशी किंवा कुठलंही काही आलेलं नाही तर याच्यातलं बियाणं 10 किंवा 12 वर्षानंतर सुद्धा उगवलंच पाहिजे. त्या प्रयोगासाठी मी हे ठेवायला लागलो. आज ह्याला 2 वर्ष झाली, याला आणखी काही वर्ष होऊ देणार आणि मग यातलं बी लावल्यानंतर हे उगवत आहे का नाही हे बघणार आहे. आणि हे जे स्टोरेज आहे, हे स्टोरेज नैसर्गिक जे आहे त्याचंच सारखं कुठलंही कौतुकास्पद नाही. कुठली प्रोसेस करायला लागत नाही, कुठलेही त्याच्यावरती खर्च करायला लागत नाही. लावल्यानंतर उगवण क्षमता तेवढीच, प्रजनन क्षमता तेवढीच आणि लागही तेवढाच. जर तुमचा इतर खर्च जर कमी होत असेल तर देशी बियाणांकडे वळायला काहीच हरकत नाही. दुसरं, आपल्याच भारताचं आपले जीन्स जर आपण नाही स्टोअर करणार तर काही शेजारचा देश करणार आहे का बाहेरचा देश करणार आहे? त्यांचं उलट मार्केटिंग आणि त्यांचा असा पगडा आहे की त्यांचंच बियाणं आपण विकत घ्यावं, त्यांचा तो उलट साध्य होत चाललाय. आणि मुळात ते देखील आपलंच बीज वापरतात आणि त्यांचं बीज आपल्याला विकतात असे देखील रिसर्च सांगतोय. आज बेंगलोरमध्ये एक मोठे सायंटिस्ट आहेत कृषी क्षेत्रामध्ये, BSc ॲग्री, MSc ॲग्री, MPhil, PhD केलेले जे व्यक्ती आहे, त्यांनी एका बीज स्टोरेज आणि लॅबमध्ये ब्राझीलमध्ये काम करत होते की त्याच्यामध्ये त्यांनी अनुभवण्यात आलं त्यांच्या की जे काय त्या ठिकाणी रिसर्च होतोय तर तो जे मूळ चायनीज आशिया खंडातले किंवा भारतातले आणि पाकिस्तान, बांगलादेश, आपला जो हा पूर्ण भारत म्हणून ओळखला जायचा खंड की ज्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान हे सगळं आपल्यात होतं. त्यावेळेला जी बिया होत्या त्या पूर्व बिया घेऊन त्याच्यावरती संकरित करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते. म्हणजे काय, शेवटी मूळ कुठलं लागायला लागले जगाला सुद्धा की जे ह्या इंडियाच्या कल्चरमध्ये आहे, की ज्या या बियाणांमध्ये आहे आणि हे मूळ लागायला लागले. याच्यावरती ते रिसर्च करायला लागले. आज जर ते रिसर्च करून जर आपल्याकडे येत असेल, आपली गिरगाई त्यांनी घेऊन जायची, त्यांनी तिथं रिसर्च करायचा आणि त्यांनी ती आपल्यालाच विकायची, याच्यापेक्षा दुर्भाग्य आपलं आणि दुर्दैव काय असू शकते? तर त्यासाठी सर्वांनीच ह्या देशी बियाणांकडे वळणं फार गरजेचं आहे. आणि खरंच प्रॅक्टिकली जो तुम्ही मूळ प्रश्न विचारला त्याच्याकडे मी वळतो की प्रॅक्टिकली शक्य आहे का? तर शक्य आहे. जर आज मी 1 गुंठ्यांमध्ये जर अशा पद्धतीचं उत्पन्न काढेल तर निश्चितपणे तसं उत्पन्न मिळणार आणि मिळलं जाऊ शकतं. त्यासाठी फक्त तुमच्या मनात माइंडसेट पाहिजे की नाही, मी देशी बियाणांशिवाय उगवणार नाही, लावणार नाही, खाणार नाही, खाऊ घालणारही नाही. हा मनसुबा जर शेतकऱ्यामध्ये आला आणि खाणाऱ्यामध्ये आला तरच हे शक्य आहे. तसं तितकं सोपं राहिलेलं नाही.
त्यासाठी आम्ही काही लेक्चर्स अरेंज करतो की या देशी बियाणांच्या मध्ये जो आम्ही रिसर्च केलाय, जे आज जगाला कागद लागतो, मी काय सांगतोय हे काय सांगतंय हे दोतान चालत नाही, तर त्याच्यावरती रिसर्च ऑन पेपर केलेले आहेत की जे देशी बीज बँकेवरती आहेत, देशी बियाणं ते ऑन पेपर बोलतो आणि ते रिसर्च पुढे प्रेझेंट करतो. त्यावेळेला लोकांमध्ये एक जो काही एक भाग आपल्या ह्याच्यातला आहे ते प्रेम पुन्हा एकदा जागृत करतो. आणि निश्चितपणे आमच्या ह्या कार्याला गुरुप्रेरणा तर आहेच आहे आणि अनेक लोकांचा ह्याच्यामध्ये सहभाग पण होतो आणि तसा आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान पद्धतीने मिळाला. स्टोरेजच्या बाबतीत तुम्ही बोला, हे स्वयं स्टोरेज आहे त्याचं अगदी थोडक्यात. अगदी अगदी. पण मला एक असा प्रश्न पडला आता बोलता बोलता की राखेमध्ये ठेवण्याचं कारण काय बीज? हा, पूर्वी असं आता गंधक आहे, सल्फर आहेत, अनेक अलीकडचे केमिकल्स आहेत. याचा मूळ उद्देश काय असतो की ज्या वेळेला एखादं बीज, त्याचा जो कोंब अंकुर ज्या ठिकाणी निघतो त्या ठिकाणी एखादा भुंगा लागला, बुरशी लागली किंवा त्या ठिकाणी जर जंतू संसर्ग झाला तर त्याची प्रजननशक्ती झिरो होते. तर त्याला कीड लागू नये, बुरशी लागू नये किंवा इतर काही गोष्टी त्याला करू नये की ज्याची प्रजननशक्ती झिरो होईल, तर त्यासाठी पूर्वीच्या लोकांनी काढलेला काय आहे तर राख आहे. तर राखेमध्ये काय बाबा, तर फॉस्फरसचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, कार्बनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि हे दोन घटक हे बुरशीला आणि जंतूंना जवळ देतात. म्हणून राखेमध्ये ठेवलेले बियाणं जे आहे त्यांची प्रजनन शक्ती ही 2-2 वर्ष 3-3 वर्ष सुद्धा टिकते. अन्यथा तुम्ही नॉर्मल टेम्परेचर जर ठेवलं किंवा अगदी बाहेर हवेत जर ठेवलं तर 2 महिन्यापेक्षा त्यांची प्रजनन होऊ शकते. हा सगळ्यात मोठा उद्देश आहे की पूर्वीची लोक ज्ञानी का आजची लोक ज्ञानी. बरोबर आहे. आज जर केमिकल लावलं तर ते सुद्धा त्या बियाणांबरोबर राहणार आहे, ते जमिनीत पण जाणार आहे. पण राख ही नैसर्गिक केमिकल आहे, बरोबर, नैसर्गिक स्रोत आहे. केमिकलच्या बाबतीत 20-20 दिवसांपेक्षा जास्त रेसिड्यू त्या फळामध्ये राहतो एखादं फवारणी केल्यानंतर. अगदी अगदी. तर त्याच्यापेक्षा स्टोरेजसाठी राख हा उत्तम पर्याय आहे. राख तर आहेच आहे, आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत की शेणाच्या कणगीमध्ये ठेवणं, काही लोक लवंग आणि वावडिंग लिंबाचा पाला वापरायचे, त्याच्यामध्ये स्टोरेज करायचे. परंतु सगळ्यात पॉवरफुल विदाउट केमिकल आणि स्ट्रॉंग जर स्टोरेज असेल तर अशा पद्धतीचं हे नैसर्गिक स्टोरेज, जे सेल्फ स्टोरेज म्हणतो आपण, तर जे काय आहे त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. मला तुमच्या बाजूला काही म्हणजे बीज दिसत आहेत, मक्याचे असतील किंवा हा भोपळा असेल, तर याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता? ज्या वेळेला आम्ही बीज बँक चालू केली त्याच्यातला वेग उद्देश होता की नेमके कुठले बीज स्टोरेज करायचे, कुठले बीज साठवायचे आणि ते आपण पुढे कार्य करणार आहोत. तर ज्या वेळेला मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनुभव केला तर जास्तीत जास्त आपल्या खाण्यामध्ये येतात ते पालेभाज्या येतात की ज्याच्यावरती सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात फवारण्या आहेत आणि केमिकल आहेत. जसं मेथी घ्या, शेपू घ्या, कोथिंबीर घ्या की त्याच्यामध्ये युरिया वापरल्याशिवाय आणि पेस्टिसाइड्स वापरल्याशिवाय अजिबात ते येऊ शकत नाहीत, अशा अवस्थेमध्ये आज आलेले आहे. दुसरं, टोमॅटो घ्या, मिरची घ्या, वांग घ्या, याला तर 3-3 दिवसाला फवारण्यात. आणि मग सगळ्यात जास्त केमिकल कुठल्या माध्यमातून जात आहे मनुष्याच्या शरीरामध्ये, तर या माध्यमातून जातं. कडधान्य घ्या, धान्य घ्या, यांना एकदाच फवारणी असते, एकदाच कुठलं तर केमिकल घातलं जातं, त्यामुळे त्याचं रेसिड्यू आणि ते खाल्लंही जातं अगदी 5-6 महिन्यानंतर. त्याचा इतका मोठा, फार मोठा, म्हणजे जे सगळ्यात पौष्टिक मानलं जाते तेच घातक आहे. ज्याला आपले मिनरल्स, ज्याच्यातून आपल्याला जे पोषक तत्व, रोजचे जे डिमांड्स आपल्या बॉडीची न्यूट्रिशनल लेवलला आहे ती कुठनं पूर्ण होते आपली, तर भाजीपाल्यातनं होते. बरोबर आहे. तर याच्यावरच मुख्य कार्य करण्याचं आम्ही संशोधन. तर ज्या वेळेला आपण बाजारात जातो, अगदी कोबी घ्या, फ्लॉवर घ्या, बटाटा घ्या, कांदा घ्या, टोमॅटो घ्या, वांग घ्या, शेपू घ्या, पालेभाज्या 1-3-4, फळभाज्या 1-3-4, इतर एक वेली वर्ग 1-4-5, 10-15 भाज्या सोडल्या तर आपल्या बाजारात कुठल्याही ऋतूमध्ये आपण गेलो तर दिसतात का? नाही दिसत. तर आम्ही असा मनसुबा एक केला की या भाजीपाल्यामध्ये रिसर्च करायला लागलो, भारतभर फिरलो, आदिवासी भागात फिरलो, डोंगर दर्यात फिरलो, गावोगावी फिरलो. त्यावेळेला लक्षात आलं की एकाच वाणाच्या कितीतरी व्हरायटी आहेत. जसं मी चवळीचं सांगितलं, काळी चवळी, पिवळी चवळी, हिरवी चवळी, तसंच दुधी भोपळ्याच्या वाणामध्ये आम्ही शोधलो तर 17 ते 18 प्रकारचे वाण आम्हाला दुधी भोपळ्याची भेटली. जसा गोल भोपळा, अंडकृत भोपळा, हिरवा भोपळा, पांढरा भोपळा, लाल भोपळा, नुसत्या दुधी भोपळ्याचे एवढे वाण मिळाले. असे पावट्याचे 20 वाण मिळाले, घेवड्याचे 20 वाण मिळाले, मिरचीचे अगदी 30 वाण मिळाले, टोमॅटोचे 20 वाण मिळाले. असे वेगवेगळे वाण आम्हाला मिळत गेले. अशा पद्धतीनं आज आमच्याकडे नुसत्या भाजीपालाचे 200 पेक्षा जास्त व्हरायटीचे
मूळ बियाणे जे देशी बियाणे आहेत की लावलं की उगवायचं, त्यात कुठलंही केमिकल वापरायचं नाही, ना फवारायचं नाही, ना लावायचं नाही, अशा पद्धतीची वाहनांची बियाणं आम्ही 1 वर्षामध्ये जमा करू शकलो. ह्या गुरुप्रेरणा, अगदी धन्यवाद म्हणतो आम्ही गुरूंना की त्या निमित्ताने आमच्याकडे खरंच अर्थार्जन झालं. अर्थार्जन आम्हाला स्व करण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी आम्हाला वापरता आलं. आणि एवढं सगळं करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च होतो. वेळ पैसा तो काही सोपा गोष्ट नाहीये. कारण कुठून कुठून हे बियाणं आणायचं, कुणाला लावायला द्यायचं किंवा आपण लावायचं, त्याच्यातनं ती प्रजन करायची, त्या बियाणांची वाढ करायची आणि त्याची वाढ व्हावी आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पसरावं, याच्यासाठी विविध पद्धतीचे लेक्चर्स घ्यायचे. या सगळ्यासाठी गुरुप्रेरणा ही फार मोठी प्रेरणा आहे की जी आमच्यासाठी आमच्या हृदयात आणि सदैव आमच्यातून वाहते आणि त्याच्या थ्रू हे कार्य खूप सुंदररित्या होत चाललेलं आहे. आता तुम्ही सांगताय दुर्मिळ जे आता लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत, म्हणजे बियाणं असेल, तर हे मिळवण्याचं तेवढी सोपी गोष्ट नव्हती. अगदी हे बरोबर. मिळवण्यासाठी काय चॅलेंजेस तुम्हाला आले? सगळ्यात मोठा मेन म्हणजे की शोध, की मला दुधी भोपळा पाहिजेला आहे तर वेगळी व्हरायटी पाहिजे, तर शोधायचं कुठं? आम्ही यूट्यूबवरती गेलो, गुगलवरती गेलो की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कुणाचे व्हिडिओज आहेत का, कुणाकडे काय मिळतं का, तर याची कुठली माहिती नाही. ज्या वेळेला बीज टाकल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं आणि त्यांची भरमसाठ लिस्ट समोर येते. त्या संकरित असतील सगळ्या. बरोबर आहे. मग हे बियाणं मिळणारच कुठं मुळात? मग अननोन खेड्यामध्ये जायचं, तिथं विचारायचं, तिथं पुढं रेफरन्स काय मिळतो का ते बघायचं. असे 1 महिन्यातले 2 दिवस 3 दिवस असे काढायचे की फक्त भटकंतीच करायची आपल्याला. मग तिथं प्रवासातला खर्च, राहण्याचा खर्च किंवा कुठलाही खर्च कुठेही मागे पुढे बघायचा नाही. का तर मनसुबा काय की हे संकलितच करायचे आपल्याला. असे करत 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 गुरुप्रेरणेने आणि गुरु आशीर्वादाने आम्हाला अनेक ठिकाणचे लोकांचे मिळाले की तिथं 10च बिया मिळाल्या, 2च बिया मिळाल्या, 4च बिया मिळाल्या आणि मग त्याच्या या आश्रममध्ये लावून मग त्यांचं हजारो मोठ्या बिया प्रमाणात तयार केले. आम्ही करायला लागलो. दुसरं, या बीज बँकेत काही आम्ही सभासद केले की ते सभासदाचा उद्देश काय होता की शेतकरी वर्ग आम्हाला अटॅच व्हावा. जो शेतकरी नाही की ज्याला जमीन नाहीये तोही व्यक्ती आम्हाला अटॅच व्हावा, की शेतकऱ्याने उगवावं आणि खाणाऱ्यानं खावं. हे चेन जे आहे की याच्यामध्ये जर ती चेन मेंटेन नाही झाली तर प्रॅक्टिकली तुम्ही म्हणताय तसं ते पुढे सरकणारच नाही. शेतकऱ्यांना ते उगवायला पाहिजे आणि त्याला मार्केट पण सापडायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीत आम्ही सभासद ही संकल्पना आणली. त्या सभासदाच्या थ्रू आम्ही काही मिटिंग्स घ्यायला लागलो आणि मग तुमच्या गावामध्ये कुठे कुणाकडे काय आहे का, तुमच्याकडे काय आहे का, असे करत 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 गोळा बिरीज करत आज 1.5 वर्षाच्या आसपास हा काळ गेला की ज्या ठिकाणी आम्हाला 220 पर्यंत आम्ही जाऊ शकलो. पण जर अनुभव बघितला, मागच्या गोष्टी बघितल्या तर 100% 3,500पेक्षा जास्त व्हरायटी ह्या खानपिनातल्या आहेत. तुम्ही जर आज गहू अमुक अमुक प्रकारचा आज खाल्ला तर त्या भाकरी किंवा चपाती किंवा ज्वारी या प्रकारातला नेक्स्ट खाण्यासाठी तुम्हाला 3,000 कमीत कमी 3,000 दिवस जायला लागतील, तेव्हा तो गहू रिपीट येतो. इतक्या व्हरायटीज एवढ्या किंवा नाही. निसर्गात आहेत. आज भाजीपाला माझ्याकडे जी बियाणं मिळालं हे आपण मानवाने लावून उगवत आहेत असेच मिळाले. जे रानभाज्या आहेत की जे निसर्गानं कोणी लावत नाही, कोणी त्याच्यावरती पेरणी करत नाही, कोणी त्याच्यावरती फवारत नाही, कोणी त्याला खत घालत नाही, अशा रानभाज्यांची तर कित्येक व्हरायटी आहेत. त्यांचं सुद्धा बियाणं संकलन करायला मोठं कष्ट आम्हाला पडतंय. जर उदाहरणार्थ पात्रेच्या भाजीचे आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सभासदांना आम्ही आव्हान केलं की 1,00,000 रुपये किलोनं आम्ही पात्रेच्या भाजीची बियाणं घेतो. आज ह्या 3 महिने झाले ह्या गोष्टीला, पण आजही कुणी 5 ग्रॅम मला आणून देऊ शकलं नाही. पण कुठंही बघा, आज पावसाळा आहे, हा पावसाळा ऋतू ऑक्टोबर आलेला आहे आता, तर पात्रीची भाजी उगवली नाही असं कुठंच. हे संकलित करतंय कोण, लावतंय कोण, कुणाला याची काळजी आहे? तर अशा रानभाज्यांच्या कित्येक व्हरायटीज या आपल्या भूमीमध्ये आपोआप येत आहेत. त्याही व्हरायटी आम्ही संशोधल्या, त्याही व्हरायटी 350पेक्षा जास्त व्हरायटी आम्ही संशोधल्या की तुम्हाला तुमची बियाणं लावायचीच गरज नाही. की जे आपण इतका आज कमर्शियली व्हायला लागलोय, सगळ्या लोकांचा विचार करायला लागलोय आणि हे लाव ते लाव आणि इतक्या फवारण्या करतोय उदरनिर्वाह साधन म्हणून, पण याच्यातनं आपला उदरनिर्वाह होतोय, पण न कळत कळत कित्येक रोगाला आपण आमंत्रित करायला लागलो, कित्येक रोगाला पसरायला एक चान्स आपण द्यायला लागलो. त्यापेक्षा ही निसर्ग बरा की ज्याच्यामध्ये
आपोआप यायला लागले, तुम्ही लावायचीही गरज नाही. तर अशा स्वरूपाच्या काही रानभाज्यांच्या सैर सुद्धा आम्ही या बीज बँकेमधनं अरेंज करायला लागलो, की त्या भागामध्ये जाऊन तिथल्या व्यक्तीला, एका लोकलच्या व्यक्तीला पकडायचं, तुला कुठल्या रानभाज्या माहिती आहेत त्या आम्हाला ओळख करून दे, त्याच भाज्या आम्हाला करून खाऊ घाल. तर हा कन्सेप्ट पुढे ठेवून आम्ही गेल्याच 15 दिवसापूर्वी साताऱ्याच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये एक गुमटी पठार म्हणून कास पठारापाशी जवळ आहे, तर त्या जुमटी पठार, त्या जुमटी पठारावरती आम्ही गेलतो आणि त्या ठिकाणच्या 6 ते 7 प्रकारच्या वेगळ्याच रानभाज्या आम्ही तिथे पाहिल्या आणि त्या भाज्याची ओळख आपल्याबरोबर जे साधक आले, जे सभासद आले, त्यांना ते आम्ही करून दिली. अगदी सुंदर अशी ती रानभाजीची सैर झाली. आता मुलाखतीच्या शेवटी येता येता शेवटचा प्रश्न विचारतो की देशी बीज बँका आता बऱ्यापैकी उदयाला यायला लागलेत किंवा निर्माण व्हायला लागलेत. या सगळ्या देशी बीज बँकांच्यात आणि आपल्या म्हणजे तुमच्या बीज बँकेमध्ये काय फरक आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की पालेभाज्या हा एकच प्रकार आम्ही योजला आहे की जो इतरांपेक्षा वेगळा आहे. अनेक ठिकाणी तांदूळ आहे, गहू आहे, धनधान्य आहे, ज्वारी आहेत, परंतु आम्ही पालेभाज्या निवडल्यात आणि त्या पालेभाज्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आम्ही शोधू शकलो आणि संकलित करू शकलो की ज्या इतर कोणत्याही बीज बँकेमध्ये एवढ्या व्हरायटीज बघायला मिळत नाहीत. उदाहरणार्थ एक साधी भेंडी, तर त्या भेंडीमध्ये पांढरी भेंडी ही देशी भेंडी म्हणून आपण बघतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा पांढरी भेंडी, हिरवी भेंडी, लाल भेंडी, कुशीची भेंडी, बिना कुशीची भेंडी, झुडपी भेंडी, अगदी उंच जाणारी 12 फूट उंच जाणारी सुद्धा भेंडीचे, इतक्या व्हरायटीज जे संकलित करायचं जे काम आहे हे मोठ्या प्रमाणात या बीज बँकेतनं चालू आहे. दुसरी बाब आहे की इतर ज्या बीज बँका आहेत, ज्या छोट्या छोट्या बीज बँका आहेत, की त्यांना काही प्रमोट करायचं, काही त्यांना बियाणं द्यायचं, तुम्ही लावा म्हणायचं, तुम्ही तुमच्या ठिकाणी हे अवेलेबल करा म्हणायचं, हेही कार्य आपल्या बीज बँकेमार्फत चालू आहे. तिसरं आणखी महत्वाचं आहे की रानभाज्या की ज्या लुप्त आहेत किंवा ज्या नैसर्गिक आपल्या समोर आहेत, त्यांना आपण गवत म्हणून पायदळी तुडवत चाललेलं आहे, की त्याचा झिरो किंमत आहे आपल्या आयुष्यामध्ये, आणि ज्याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती, आपल्यामधले व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन्स बी, B6, B3 हे जे काही दुर्मिळ व्हिटॅमिन्स आहेत की जे नेसेसरी आहेत आपल्या बॉडीला, की जे त्या रानभाज्यातच मिळणार आहेत, की या भाज्यांमध्ये ते मिळू शकत नाहीत. अशा भाज्यांचं संशोधन सुद्धा आपल्या बीज मार्फत चालू आहे आणि त्या रानभाज्यांचं बियाणं काही संकलित आपल्याला करता येऊ शकतं का, याविषयी सुद्धा मोठं कार्य आपल्या या बीज बँकेमार्फत चालू आहे. त्यामुळे एक वेळ असा येईल असं मनसोही आमचा आहे की जसं मी म्हणलं मगाशी की 3000 आकडा हा थोडा हास्यास्पद वाटतो किंवा न पटणारा वाटतो, पण नाही, आम्ही ज्या वेळेला बीज बँक काढली त्यावेळेला आमच्याकडे 10 बिया सुद्धा देशी बिया नव्हत्या, पण या 1.5 वर्षानंतर आम्ही 200+ बियांच्या व्हरायटीमध्ये गेलो आणि रानभाज्या आम्हाला 4 माहिती सुद्धा नव्हत्या, त्या ठिकाणी आम्ही जवळपास 100पेक्षा जास्त रानभाज्यांच्या व्हरायटीमध्ये संशोधित करत गेलो. तर हे एक मोठी अचिव्हमेंट ह्या देशी बीज बँकेची आपली आहे आणि याच्या थ्रूच आम्ही मोठं काम करत जाणार आहोत आणि लोकांमध्ये ते प्रेरित करणार आहोत की हेच उगवा, हेच खावा आणि यालाच पुढे न्या, की जे जुनं मूळ भारतीय आहे. खरं देशप्रेम असेल तर याच्याकडे वळल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आणि जे मोठे रोग प्रचंड वाढत चाललेला आहे याला कुठेतरी अटकाव घालायचा असेल तर आपल्याला देशी बियाणांशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. आपल्याशी बोलून खूप सारी माहिती या बीज बँकेशी संबंधित आम्हाला मिळाली. तर आपण जुनी एक म्हण आहे की संस्कृती आणि आपल्या मुळाला सोडून जर किंवा इतिहासाला सोडून जर माणूस पुढे जात असेल तर त्याला भविष्य घडवता येणार नाही. हेच जपण्याचं काम हे आश्रम करते. संत सद्गुरू जगदीश मुनी बाग आश्रम वासुंबे हे आश्रम करते आणि यांच्या या कामाला तसं यश येताना देखील दिसते. आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये जर मोठमोठ्या रोगांपासून आपल्याला बाजूला राहायचं असेल किंवा त्यापासून वाचून राहायचं असेल तर आपल्याला जुन्या बीजांकडे गेलं पाहिजे. हे देखील तितकंच सत्य आहे आणि ॲक्सेप्टेबल आहे, वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे की जुन्या वाहनांकडे आपण जर गेलो तर आपलं आरोग्य आपण निरोगी ठेवू शकू किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला आपण घडवू शकू. तर या व्हिडिओमध्ये असलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर याबद्दल काही इन्क्वायरीज करायच्या असतील किंवा माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवरती खाली तुम्हाला नंबर दिसेल किंवा ईमेल ID दिसेल, त्यामध्ये तुम्ही त्या मेसेज करून किंवा ईमेल करून विचारू शकता किंवा या ॲड्रेसवरती तुम्ही येऊन
डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याचा गुगल मॅपचा लिंक देखील शेअर करू. त्या ॲड्रेसवरती येऊन डायरेक्टली तुम्ही व्हिजिट करू शकता आणि काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. जय गुरुदेवजी.